यस बॅट कट आहे, एक धाब आली आहे, एका धाबेनं धावफलक अगदी आपण पाहत आहे 12 धाबा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळतीये दामत बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल अमर 11 दामत. या दोन टीम मध्ये हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतं. अम्मार 11 या दोन टीम मध्ये आपल्याला ही बिग फाईट बिग लढत पाहायला मिळते. एक जबरदस्त मॅच आपला अगदी भेटीस आली आहे. फ्रेंडशिप चषक 2025 दामतकरांचं हे आयोजन अगदी नियोजनबद्ध ही स्पर्धा आपण पाहता. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि अगदी देखणं दर्जेदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. तेवढीच नियोजनबद्ध षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज रियान पटेल यांच्याकडून असेल. संधी आहे फलंदाजासाठी इथून.
दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील इथून 17 विकेट आले. एक जबरदस्त मॅच ऑन स्ट्राईक आपल्याला फलंदाज इथून पाहायला मिळत आहेत. मिरान चांगला बॉल, ते सर्रार वेगवान, अगदी आपण पाहतो नियंत्रणामध्ये चांगला बॉल इथून डिलिव्हर झाला. नेक्स्ट मॅच यशोदीप डिक्सल प्रसाद आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय भवानी बावलोली, दोन्ही टीमचे कर्णधार. आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. यशोदीप डिक्सल प्रसाद आणि जय भवानी बावलोली, दोन्ही टीमचे कर्णधार. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला इथून पाहायला मिळेल डिक्सल आणि त्यांच्या विपक्षामध्ये वावलोली. आणखीन एक बिग फाईट, मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. फ्रेंडशिप चषक 2025 दामतकरांचं आयोजन आणि तेवढी नियोजनबद्ध ही स्पर्धा, अगदी दर्जेदार ही रजनी शृंखला आपण पाहताय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळत आहेत. एक बाद 17 धाबा. अफजल आलेत गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय. चांगला बॉल अगदी समोरून टेक ऑफ करत असताना एक जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. 2 षटकांमध्ये 17 धाबा आल्यात आणि त्यानंतर मात्र अगदी तिसऱ्या षटकामध्ये हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक जबरदस्त मॅच आहे खऱ्या अर्थानं. दामत ब आणि त्यांच्या विपक्षामध्ये अमार डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. आणि ज्याच्या वेळी डायरेक्ट हिट झाले ना त्या आता वेळी. हॅलो, तर एक आपण पाहतोय या ठिकाणी दामत भडोल ग्रामपंचायतचे उद्यान उपसरपंच अजमल तांबोली साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया. खऱ्या अर्थाने आज जावाबाई अर्थात आमचा जावेदबाई खो त्यांचा वाढदिवस आहे आणि आज पाहुणे ते येणार. राजाभाई पुन्हा एकदा जावेदबाईचे सर्व सहकारी वर्ग आणि त्यांचे पाठीराख या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया आणि पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स कडे. हॅलो, 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 चेक. हॅलो, आणखीन एक अगदी हॅलो, हॅलो. बघा, एक चालू झाला ना दादा, दुसरा बंद होतो. आली आहे. एक मोठी विकेट, बिग विकेट आपल्याला पाहायला मिळते. इथून बॅटर बाद होत आहेत. मिरान इथून मात्र बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अगदी आपण पाहताय 5व्या क्रमांकावरती मिझान आपल्याला पाहायला मिळतील. 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करत असताना इथून टार्गेट खऱ्या अर्थानं तुम्हाला सेट करायचं आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग खऱ्या अर्थानं तुम्ही करताय आणि इथून बॅटिंग करत असताना टार्गेट तुम्हाला सेट करायचं. एक चांगलं टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल. कारण की अगदी विपक्षीय टीम जर पाहायला गेले ना तर एक मॅच आत्ताच जिंकून आली. म्हणजे त्यांचा आत्मविश्वास, त्यांचा कॉन्फिडन्स अगदी हाय. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट ऑन पुल करायचा होता. बॅट अँड बॉलचा पुनश्च एकदा संपर्क नाहीये. मिझान आलेत आणि त्यांच्यासाठी कॅश प्राइज आले 3 षटकारांसाठी. रियान पटेल यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज प्रत्येक प्लेयर साठी खऱ्या अर्थानं साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज लागलं जातं. पुनश्च एकदा हाफ ट्रॅकर त्याच्यावरती हाफ फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पंच सांगतायत बाईटच्या स्वरूपामध्ये या धावा धावफलकावरती ऍड होतील. एक धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतील 18. जय भवानी वावलोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये यशोदीप डिक्सल
प्रसाद दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं लगेच. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळतील या दोन्ही टीम इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान 18 धावा या धावफलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना जबरदस्त गोलंदाजी अफजल यांची आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा. पुनश्च एकदा अगदी आपण पाहतो ना गोल्डन स्पॉट वरती चेंडू पिचिंग केले जातात. एसनच्या मागे आपण पाहताय खुरम आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडस फंबल जरूर होत आहे परंतु धाव इथून मात्र पाहायला मिळत नाहीये. अगदी पाहायला गेलं तर 3 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला. 3 षटकांमध्ये
तर धावसंख्या जाऊन पोहोचले 31-32 धावांची गरज, म्हणजे प्रति षटक 8 धावांची गरज असेल. पण या दरम्यान आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतोय जय भवानी वावलोली संघ कॅप्टन, आपण त्वरित टॉस साठी या ठिकाणी मनोज सर कॅप्टन फक्त यायचं. आणि मी योगेशजी कांबऱ्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचे. राजेशजी मोडक दादा जर आपण या ठिकाणी उपस्थित असेल तर व्यासपीठावरती यायचं. आणि कॅप्टन प्लीज आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे. मी दामद भडवाल ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच आजमजी तांबोली साहेबांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल आपण या ठिकाणी करणार आहोत. आपण पाहतो यशोद्वी टिकसाल प्रसादजी बासे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. कॅप्टन या ठिकाणी आपण पाहतो तालिबाई मुत्तजिम भाईचे पार्टनर या ठिकाणी उपस्थित आहेत. तालिबाईंना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आणि मिनी दुगाडे अर्थात आमचे सर्वांचे लाडके धनराज सर या ठिकाणी आपण पाहतोय. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस या ठिकाणी केला जाईल. तर टॉस आपण पाहतो या ठिकाणी होतो. प्लीज थोडं साईडला व्हायचं. टॉस या ठिकाणी केला जाईल. जय भवानी वावलोली विपक्ष यशोदी टिकसाल प्रसाद पासे योगी दादा कांबरे यांना विनंती करेल बघा आपण व्यासपीठावरती यायचे. खूपच लांब गेला. तर आपण पाहतोय टॉस या ठिकाणी पाहतोय. जरूर दादा दोन्ही कॅप्टन 2 मिनिटं थांबा फक्त. फरणबाई फक्त फरणबाईशी भेटून जा. बाकी हा नाही 2 मिनिटं फक्त त्यांना भेटा नंतर तुमचं काय ते. हा चला या फरणबाई आमच्याशी भेटून घ्या. यशोदी टिकसल आणि टॉस विन झालेले आहेत आणि त्यांचा डिसिजन जरूर आमच्या परत पोहोचेल. आणि जरूर मी मॅच सुरू होईलच. हॅलो 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 चेक हॅलो 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 32 धावसंख्येचं टार्गेट आहे. 24 बॉल आणि 32 धावसंख्येचं टार्गेट. पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जाऊया मॅच कडे. पहिलाच बॉल ऑन साइडला इनफिल्डला क्लिअर केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. जाईल चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे बबलू यांच्या बॅट मधून. 32 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिला चौकार. कैफ आलेत गोलंदाजीसाठी. P1चं पहिलं षटक आहे. अगदी भरपूर सारी जबाबदारी आहे या षटकाची आणि त्या जबाबदारीपूर्वकचं षटक घेऊन आलेत कैफ. आपण त्यांना पाहताय आणि त्यांचा अगेन्स्ट जर पाहायला गेलं ना तर बबलू मागच्या मॅच मध्ये देखील भन्नाट कामगिरी. यावेळी अगदी स्क्वेअर कट चांगला फटका समोरच्या दिशेनं अगदी इनफिल्डच्या वरून खेळलाय. जाईल चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार बबलू यांच्या बॅट मधून.
दोन चेंडूंमध्ये दोन चौकार कैफच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली सुरुवात देत असताना बबलू आपल्याला पाहायला मिळतात. 30 ऑफ सर्कलचे जे रिस्ट्रिक्शन असणारं षटक आहे आणि त्याच्यामध्ये अगदी पुरेपूर फायदा इथून घेताना हा फटका देखील हवेमध्ये केला आहे, परंतु क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आहेत. लॉंग ऑफ मध्ये एकच जाब इथून पाहायला मिळेल. बघा दोन चौकार आले त्यानंतर एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन चेंडू अगदी त्यांच्या रडार मध्ये होतं. त्यांनी अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे देखील पाठवलंय, परंतु त्यानंतर अगदी एक सिंगल घेतली आणि अगदी नॉन स्ट्राइकिंग वरती जे खुराम होते त्यांना मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आणण्याचं काम केलं. फुल टॉस बॉल होता, फ्लिक करायचा होता आणि पंच सांगतायत बॅटर इथून झालेत आउट. हा अगदी यस्टनच्या समोर सापडलेत. नऊ या धावसंख्येवरती पहिली विकेट आली आहे. आपण पाहताय टीमचे कॅप्टन खुराम इथून मात्र बाद झालेत. एक मोठा आदरा मिळतोय दामद बी टीमला. चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहतो ना बबलू यांच्या माध्यमातून झाली होती. दोन चौकार त्यांच्या बॅट मधून आले, त्यानंतर एक सिंगल स्ट्रायकिंग एंड वरती आले होते खुराम आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं फुलटॉस बॉल वरती विकेट आली. अगदी एस्टनच्या समोर सापडले. अगदी चेंडू खाली डीप होताना पाहायला मिळाला आणि पंचांनी इथे मात्र बाद घोषित केला. आमचे ऑफिशियल दोन्ही अगदी आपण पाहताय डीके सर आणि त्यानंतर आमचे हारेजी कराले सर. एक चांगली पंचांची भूमिका या स्पर्धेसाठी आपण पाहताय. हा देखील फटका चांगला आहे. अगदी आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय, डीप मध्ये चाललाय. चांगली फिल्डिंग. तोपर्यंत दोन धाबा इथून कंप्लीट. दोन धाब्याने जर पाहायला गेलं ना तर धाबा धावफलकावरती आता इथून आपल्याला पाहायला मिळतील. एक बाद 11 धाबा. एक बाद 11 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. नाईटची रजनी आपण पाहताय. फ्रेंडशिप चषक 2025 दामोदकरांचं आयोजन, तेवढीच नियोजनबद्ध ही स्पर्धा. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन आपल्याला दोन्ही टीम पाहायला मिळतील. पुढ्यात टाकला होता, ओव्हर पिच होता, त्याला पाठवलंय. ओव्हर द बॉलर हेड चेंडूला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. आलाय बिग षटकार. पाहताय अच्छा नाईट रजनी मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. डीजे मास्टर आमचे जबरदस्त डीजे वर्क पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं आमच्या आवाजाची काळजी देखील त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. त्यानंतर आमची MTC लाईव्ह ची संपूर्ण टीम, आमचे कुणाल सर आणि त्यानंतर अगदी अक्षय सर यांची भरपूर सारी मेहनत. फाउंडर आहेत ते अक्षय मात्रे, आपण त्यांना पाहतोय. आउटसाइड डी ऑप्शन पंच सांगतायत व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाब आली आहे. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय या ठिकाणी गोलंदाज झालेत अमान आणि पहिला चेंडू अवांतर फेकलाय. धाबा धाव फलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतील 18. चांगला फटका लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना बबलू यांच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक जबरदस्त षटकार. चोवीस धाबा धाव फलकावरती. 32चा पाठला करायचंय. 24 धाबा धाव फलकावरती आहेत. दरम्यान एक कॅश प्राइज आलाय.
सफीरजी खोत यांच्या माध्यमातून बबलू यांनी जर का षटकार हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक संपादित केली तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि 500 रुपयाचं आहे आणि इथे पैसे देखील आमच्यापर्यंत पोहोचलेत. चला डिक्सल टीमनं टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा त्यांनी डिसिजन घेतलाय. जशी ही मॅच समाप्त होईल आपलं जे काही डिसिजन असेल त्याची अंमलबजावणी मैदानाच्या आतमध्ये करा. म्हणजे जय भवानी वावलुली टीम आपल्याला पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग करायचं आहे. आपण लगेच रेडी राहायचं. ही मॅच संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण एंटर व्हायचंय. दोन्ही टीमचं आपण सहर्ष स्वागत करूया. चला मैदानाच्या आतमध्ये बॉल द्या. दाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 24 विकेट आली आहे. एक खुरम बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले शादाब. पुनश एकदा उर्फीची ते फटका अगदी फसला होता. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये हातामध्ये चेंडू परंतु झेल कॅरी करू शकले नाहीयेत. रनआउटची देखील संधी होती ती देखील गमावली आहे. फलंदाज इथून सेफ आहे. ऑफिशियल सांगतायत धाव इथून आपण पाहताय मिळते एक 25 धावा या धाव फलकावरती आहेत. 32 चा पाठलाग चालू आहे. 25 धावा धाव फलकावरती आहेत. बॅटिंग करते आपण पाहताय दामद बी टीम. एक चांगला स्टार्ट खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बबलू यांनी आपल्या टीमला मिळवून दिलाय. यावेळी हा देखील फटका अगदी पाहतोय आपण चाललाय सीमारेषेच्या अगदी पलीकडे. चौकार अगदी त्यांना माहिती आहे. एकोणतीस धावा धाव फलकावरती. हा देखील चांगला फटका गॅप मधून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या फटक्यासाठी फंबल झालं आणि दुसऱ्या धाबेसाठी कॉल दिला. 2 धाबा इथून देखील कंप्लीट होत आहेत. 2 धाब्यानं अगदी धावफलक जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचलाय. 31 एका धाबेची इथून गरज असेल दामद ब टीमला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. फ्रेंडशिप चषक 2025. हा देखील चांगला फटका स्क्वेअर कटचा अगदी जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. विजयी चौकार आलाय. फलंदाज शादाब यांच्या बॅट मधून मॅच जिंकली आहे दामद ब टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम.